मी जे सांगितलंय ते सगळं नीट करायचं, चुकूनही चूक होता कामा नये. जर का काही चुकलं तर मी काय करेन तुला माहिती आहे? हो. कामिनीचा डाव म्हणजे असा वारमावर खाव असतो. नीट ठेवायचं सगळं. तुमची मोठी नात ती आज दुपारी 3 ते 4 या वेळेत घरी येण्याचा योग आहे. 3 ते 4 वाजायला आले, अजून कशी नाही आली माझी नात? आई, मी काय म्हणते, तिची नात खरंच आली आणि आपण विष कालवलेली खीर जर त्या मुलीने खाल्ली तर तुला अंदाज आहे ना काय तमाशा होईल त्याचा? हां आई, आपण सापडलो ना तर डायरेक्ट जेलमध्ये. हा म्हणजे तुला कळतंय ना आपण काय करतोय ते? ओ रागिणी, ग माझी मुलगी आहेस तू आणि तू का इतकी घाबरतेस का? समजा त्या अन्नपूर्णाची मोठी नात आली नाही, ती येणार. आपण ज्या खिरीमध्ये विष टाकलेले ती खीर ती खाणार. ती खाल्ल्यानंतर ती वरचा रस्ता धरणार थेट स्वर्गात. कामिनी एक्सप्रेस, कामिनी ट्रॅव्हल्स, विना तिकीट फुकट प्रवास, थेट स्वर्गाचं दार. काळजी करू नकोस, आपण पकडले जाणार नाही. मी जर का तुझ्यासारखी अशी घाबरली असते ना तर माहितीये का, माहितीये तुझं काय झालं असतं? कुठल्या तरी झोपड्यामध्ये जाऊन तुला तुझा संसार थाटावा लागला असता. रेशनचे गहू, रेशनची बाजरी उकडून खायला लागली असती. कळलं? हे तुला हे जे काही महालात आणलंय ना ते मी आणलेलं आहे. तुला मोठी मोठी स्वप्न कोणी दाखवलीत तर मी दाखवलीत आणि मी ती पूर्ण पण केलेली आहे. त्यामुळे मला सांगू नकोस तू. आज तुझी राणी म्हणून राहतेस ना ते निव्वळ माझ्यामुळे. त्यामुळे मला समजावू नको, कळलं? मी काय सांगते ना तेवढंच ऐक तू. फक्त आगे आगे देखिए होता है क्या. देवा, कसली रे ही परीक्षा पाहतोस माझी? आई, मी काय म्हणते, यावेळी गुरुजींची भविष्यवाणी खोटी ठरली आहे का?
म्हणजे कमळीच माझी नात आहे. आई, म्हणजे या म्हातारीची मोठी नात कमळी आहे. आजी अहो, आजी अहो, काय झालं तुम्हासनी? सॉरी, म्हणजे मी न सांगता आलो. मला लय महत्वाचं काम होतं तुमच्याकडं. आजी, तुम्हासनी रडायला काय झालं? आजी, आजी, अहो ताई, आजी काय होतंय तुम्हासनी? चला आत चला. आजी, अच्छा, म्हणजे कमळीच अन्नपूर्णाची मोठी नात आहे काय? पण हे कसं शक्य आहे? सावकाश बसा, तुम्ही इथं बसा. सावकाश बसा. ताई अहो, पाणी आणा लवकर. कमळीच माझी नात आहे. अहो आणा की लवकर. द्या, हे घ्या, घ्या, घ्या. पाणी घ्या. घ्या, घ्या. आजी, तुम्ही बी की नाही, मला वाटतंय तुमची शुगर कमी झाली असेल म्हणून तुम्हासनी चक्कर आली. तुम्ही की नाही माझं ऐकतच नाही बघा. तुम्हासनी किती वेळा सांगितलंय स्वतःची काळजी घेत जावा. सारखं आपलं दुसऱ्याला काय पाहिजे, त्याला काय लागतंय ह्याच्याकडेच तुमचं लक्ष. कमळी, आता तुला कसं सांगू की गेली इतकी वर्ष मी जिची वाट बघते ती तूच आहेस. जेव काय झालं? तुम्ही कशा पायी रडायलाय? अहो, आधीच तुम्हाला बरं नाही आणि असं रडून रडून कशाला जीवाला घोर करून घ्यायचा? आजी, मला सांगा की अहो काय झालंय? मला माहित आहे तुम्हासनी तुमच्या मोठ्या नातीची आठवण येते ना. आजी अहो, आपल्या जवळची व्यक्ती आपल्या जवळ नसते तेव्हा त्याच्या आठवणीत आपला जीव सारखा झुरत असतो. आता माझंच बघा की, एवढे दिवस झाले मी इथं आलो, पण माझ्या आई आणि आबा संग माझं साधं बोलणं बी होणार. मला लय आठवण येते हो त्यांची. आता आबांसंग मला जरा महत्त्वाचं बोलायचं होतं, पण ते आहेत गावाला, म्हणून एक सल्ला घ्यायला तुमच्याकडे आलो. बोल ना, काय बोलायचंय तुला? आजी, मी एक निर्णय घेतलाय. आता ही कुठल्या निर्णयाबद्दल बोलत असेल? मी आपल्या कॉलेजच्या GST इलेक्शन लढायचा निर्णय घेतलाय. मी आजच जाऊन उमेदवारीचा अर्ज भरणार आहे.